नमस्कार. तर इथे मी बनवणार आहे आज हिरव्या वाटाण्यांची भाजी. मी इथे ओले हिरवे वाटाणे घेतलेले आहेत अर्धा किलो सोलून. ते असे कुकरला शिजवून घेतलेले आहे 4 ते 5 शिट्ट्या देऊन. आता याची आपण भाजी करणार आहोत. तर या भाजीसाठी मी सर्वप्रथम वाटून घेणार आहे थोडंसं आलं, मिरची आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. इथे मी इथे एक मिरचीसुद्धा घेतलेली आहे, जास्त मिरची नाही घ्यायची. आणि इथं मी असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. एकीकडे मी टोप देखील तापत ठेवलेला आहे, म्हणजेच पातेलं देखील तापत ठेवलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून कांदा आणि टोमॅटो, मी इथे 2 कांदे मोठे आणि 2 पिकलेले टोमॅटो हे व्यवस्थित तेलावरती भाजून घेणार आहे. तेलावरती हे छान असे परतून घ्यायचे आहेत कांदा आणि टोमॅटो. ह्या कांदा आणि टोमॅटोची देखील आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे आणि याच ग्रेव्हीमध्ये आपल्याला ओल्या हिरव्या वाटाण्यांची भाजी करायची आहे. कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ व्हावा म्हणून मी वरती झाकण देऊन देखील भाजून घेणार आहे, किंवा आतमध्ये थोडेसे मऊ पडतील असे हे शिजवून घ्यायचे. टोपावरती झाकण ठेवलं की पटकन आपला कांदा आणि टोमॅटो हा बारीक होतो, म्हणजे मऊ होतो आणि वाटण्यासाठी सोपा जातो म्हणून. हे पहा कसा मऊ झाला आहे कांदा आणि टोमॅटो. मी आता कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेलं पातेलं परत ठेवलेलं आहे. यातच आपण भाजीची फोडणी करून घेणार आहोत. यामध्ये आता 2 चमचे तेल, हे मी कांदा आणि टोमॅटो ते देखील वाटून घेतलेलं आहे, भाजून वाटून घेतलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. या तेलामध्ये मगाशी आपण एक मिरची, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि आलं हे वाटून घेतलं होतं. सर्वात प्रथम त्याची आपल्याला इथे फोडणी करून घ्यायची आहे. तेलावरती आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आणि मग आपण भाजून घेतलेला कांदा आणि टोमॅटो हे मिक्सरला वाटून घेतलेलं होतं, त्याची फोडणी आता आपल्याला इथे करून घ्यायची आहे. ही प्युरी भाजण्यासाठी जरा जास्त वेळ द्यावा लागतो. मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटासाठी ही व्यवस्थित प्युरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तरच या भाजीला व्यवस्थित अशी चव लागते. यामध्ये मी थोडंसं बटर देखील वापरलेलं आहे. बटरमुळे काय होते, भाजी एकदम स्मूथ होते आणि चवीला देखील छान लागते, म्हणून मी इथे बटरचा वापर केलेला आहे. हे बघा, ग्रेव्हीला आता भाजून तेल सुटलेले आहे. तर यामध्ये आता मसाले ॲड करूयात. तर मी इथे चवीप्रमाणे मीठ वापरलेलं आहे, त्यानंतर हळद, आणि आपला वापरात येणारा हा घरगुती मसाला. आपण जो रोज जेवणासाठी जो कोणता मसाला वापरतो
तोच इथे वापरायचा आहे. मसाले टाकून झाल्यानंतर व्यवस्थित त्या प्युरीमध्ये तेलामध्ये हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये ॲड केलेला आहे मी आता शिजवून घेतलेले वटाणे. हे वटाणे मी आधी 4 ते 5 शिट्ट्या देऊन कुकरला शिजवून घेतलेले आहे आणि हे ओले वटाणे आहेत. आपले सुकलेले वटाणे किंवा भिजवून घेतलेले नाही आहे, तर बाजारात मिळणारे ओले वटाणे मी इथे वापरलेले आहेत. आता मस्त ही भाजी एकजीव होईस्तर आपल्याला गॅसवरती शिजवून घ्यायची आहे परत एकदा, म्हणजे मसाले त्या वटाण्यांसोबत चांगले मुरले जातील. आता यामध्ये थोडंसं मी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर टाकून भाजी थोडी मिक्स करून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिटांनंतर आपली ओल्या वटाण्यांची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही फुलक्यांसोबत, पुरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता. आहे की नाही मस्त आणि छान छान रेसिपी. खूप चविष्ट अशी ही भाजी लागते आणि खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगितली देखील आहे. तुम्ही नक्की ही भाजी घरी करून पहा. खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागते. अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपींसाठी #कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. परत भेटूयाच. तोपर्यंत बाय बाय.